हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशात सगळे मस्त आता सुसरा. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, कारण 2 दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल. कारण थोडंसं दुखत होतं माझं, सो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आले नाहीत, त्याबद्दल सॉरी. तर आज तुम्हाला मी हा व्हिडिओ टाकते आहे रागणी मौजा इकडला. तर बघा, आज आम्ही मस्त होतो आहे रेडी. तर छान मेकअप झालेला आहे माझा. तर माझं काय नाही, लगेच रेडी होते मी. तर बघा, माऊचा मेकअप चालू आहे, कार्तिकेचाही मेकअप चालू आहे. परी आणि मी छान रेडी झालेलो आहे. तर बघा, परूसुद्धा किती छान दिसते आणि मी कशी दिसते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला, आज आम्ही कुठे चाललेलो आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर आज आम्ही चाललेलो आहेत पालीला, म्हणजेच पालीच्या खंडोबाला आज आम्ही चाललेलो आहेत. तर बघा, सगळ्यांनी छान ड्रेसअप केलेला आहे. बघा, पिहू कशी दिसते आहे. पिहूने सुद्धा मस्त येलो कलरचा घातलेला आहे, पिवळं पिवळं. किती छान दिसते आहे ती सुद्धा. तर बघा, बसलेली आहे बाबांपाशी. अगं किती छान आहे गायली बाळ माझं, केवढं भारी बघतंय. हो हो हो, कशी तिला उचलेल तरी का. जावा जा फाट्यावर किंवा मसूर मध्ये खावा. किराणा दुकान जवळ गाडी थांबवा. तेच मी जरा साखर घ्यायची. तर बघा, आता फायनली आम्ही निघालेलो आहेत. तर मस्त बसलेलो आहेत आता. आणि आम्ही सगळ्यात आधी चाललेलो आहेत अस्मिता माऊकडं, म्हणजेच रागणी माझ्या गावाकडं. तिच्याकडं आधी चाललेलो आहे. तिला मुलगा झालेला आहे, सो तिच्या मुलाला बघायला मी, बाबा आणि कार्तिकेय आम्ही जाणार होतो आणि माऊसुद्धा येणार होती सोबत. सो पालीला जाण्याच्या आधी आम्ही चाललो होतो अस्मिता माऊकडं. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, अस्मिताचं बाळ दाखवणार आहे, म्हणजेच तिचा मुलगा दाखवणार आहे. तर बघा, फायनली आता आम्ही गावाच्या बाहेर निघालेलो आहेत. तर बघा, आत्ता आम्ही आलेलो आहेत अस्मिता माऊच्या घरी. तर फायनली आम्ही आता तिच्या घरी आलेलो आहेत. ए चला, कुठून जायचंय, कुठून. लगेच घरात मग काय, पायाच्या चप्पल बाहेर. माझ्या बाळाचा तुकडा टाकायचा, माझ्या बाळाचा. हा, काढा की इथं चप्पल. बघतोय की ए इकडे या, इकडं. चला, काढली असेल. बाय आपलं बाय हे का बाय. बाय माझा आहे आता. मी नाही बाबा, बाय माझा आहे. तू ऐकड आलीस ना आता. थोड्या दिवसात ओळख म्हटली का मुलीची. माझं बाय ओके बघते. बघते ते बघ. बाय बघ का म्हणते ती.
हाय का का ती दरडतेस तू ओ बाळा बाबा आता पप्पाकडे नाही घेतलं हो बाळ आपलं तिथं बसायचं नाही देऊ बाळाला तर आम्ही आलेलो होतो अस्मिता भाऊच्या घरी. तर तुम्ही अस्मिता भाऊचं बाळसुद्धा पाहिलेलं असेलच आणि अस्मिता भाऊलासुद्धा तुम्ही बघितलंच असेल. तर बघा किती छान दिसतं आहे, मुलगा झालेला आहे तिला. तर बघा आमची पिऊ आणि मस्त ते बाळ खूप मस्त खेळत होते. बट पिऊने काय लवकर ओळखलं नाही अस्मिता भाऊला. बट असो नंतर हळूहळू ती ओळखत होती तिला. तर बघा आमचं झाल्यानंतर बाबापाशी सुद्धा दिलं होतं बाळ. तर बाबा खूप वेळ घेऊन बसले होते बट ते झोपलं होतं. सो मग बट खूप शांत होतं अस्मिता भाऊचं बाळ, जराही रडत नव्हतं. तर बघा सगळ्यांकडे झाल्यानंतर माझ्याकडे सुद्धा दिलं होतं. बघा किती क्यूट आहे, मस्त बसलं होतं, एकदम शांत बसलं होतं. नाहीतर बाकीचे लेकरं खूप रडतात, घेतल्यावर मी घेतल्यावर तर रडतातच. बट ही खूप शांत होता. आणि बघा किती छान पण दिसतोय, कसा दिसतोय मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी सुद्धा घेतलं होतं. मी सहसा इतक्या लहान लेकरांना आत्तापर्यंत कधी घेतलं नव्हतं बट हा पहिला होता जो मी त्याला आज पहिले वेळेस घेतलं होतं. तेही इतका वेळ माझ्या मांडीवर. बट झोपलं होतं म्हणून तेही शांत बसलं होतं. बट त्याचं रडणं वगैरे काय आम्ही ऐकलं नाही गेल्यावर, कारण तो खूप म्हणजे शांत होता आणि झोपलं पण होतं त्यामुळे. तर बघा परीच्यासुद्धा मांडीवर दिलं होतं तिने, सगळ्यांच्या मांडीवर दिलं होतं. कार्तिकीच्या दिलं होतं, माझ्या दिलं होतं, बाबांच्या काकापाशी दिलं, माऊपाशी दिलं, सगळ्यांपाशी. तर शांत बसलं होतं एकदम, जराही रडत नव्हतं. तर बघा आता आम्हाला गेल्या रसना वगैरे केला, परत पोहे वगैरे केले. पोहे काय मी खाल्ले नाही, फक्त रसना पिला, कारण माझा उपवास होता त्या दिवशी, गुरुवार होता त्यामुळे. तर आता फायनली आम्ही निघालेलो आहेत जायला, कारण आम्हाला जायचं आहे पालीचं दर्शन करण्यासाठी. तर बघा फायनली आता निघालेलो आहेत आम्ही. आपण नको जायला. गेली आहे, दिसली का? हा दिसली का? चला काय बघतेस ग? तर बघा आत्ता फायनली आलेलो आहेत आम्ही पालीचं दर्शन घेण्यासाठी. पालीच्या खंडोबाला कराडपासून जवळ आहे थोडंसं, साताऱ्याचं म्हणजे साताऱ्यापासून वगैरे जवळ आहे पालीचा खंडोबा, त्यामुळे आलो होतो. आणि तसंही कुठे बाहेर फिरणंही होत नाही, त्यामुळे मग काका घेऊन आले होते आम्हाला. सो मग हळद वगैरे घेतली बाबांनी, माऊने पण घेतली. आणि बघा आता फायनली आम्ही निघालेलो आहेत आतमध्ये. सो आतमधलं सुद्धा मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. बट आम्ही त्याआधी इथे आमच्या चप्पल वगैरे काढल्या आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहेत आतमध्ये. तर बघा किती मस्त वाटतं आहे. इथे इतकीही गर्दी नव्हती, म्हणजे दरवेळेस जितकी गर्दी असते तितकी नव्हती. मी सुद्धा खूप दिवसातनं आली होती. मला इथे येऊन मी लहान असताना आली होती, सो मला काही जास्त आठवत नाही. तर बघा किती मस्त वाटतं आणि किती स्वच्छ पण आहे हे, जराही काही घाण नाही आहे. तर थोडाफार बदल झालेला आहे, कारण मी लहानपणी आले होते तेव्हा काही इतकं असं नव्हतं. बट यावेळेस खूप छान वाटत होतं, कारण इतकं म्हणजे गर्दीही नव्हती आणि मंदिर खूप स्वच्छ होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर बघा आम्ही आता आलेलो आहेत आतमध्ये. सो सगळ्यात आधी आतमध्ये आलेल्या मस्त कासव जो असतो त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आतमध्ये. तर बघा कसं वाटलं तुम्हाला, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया
कसा आहे खंडोबा तुम्हाला दाखवणार आहे. ती गर्दी नव्हती त्यामुळे मला इतका छान व्हिडिओ करता आलेला आहे, नाहीतर गर्दी असली असती तर इतका सविस्तर व्हिडिओ करता आला नसता मला. तर बघा किती मस्त वाटतंय, मला तर खूप छान वाटत होतं कारण खूप दिवसातनं बघितलं होतं मी त्यामुळे. तर बघा सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, सो प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ज्योतिनी चर्चेसोबत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे, तरी भाविकांनी सगळा हाताने मदत करा. ओ बाबा चला जमा करा व देणगीची रितसर पावती घ्या. तुला देते ए थांबा की अगं तलवार बघा की. कसली मोठी तलवार आहे यार. काय आहे बो, हीच घेत असतील आणि विकत असतील. इथं कसलं मंदिर आहे. मम्मी माझी पळली. ओ इथं काय हो बाबा, काय आहे हो ते पाणी हांगोळ हो ना. काय येऊ घ्यायला पिऊ पिऊ. ती खाली पडलंय हो बाबा द्याव. काय करायला भंडारा तुक तुक तुक. तर चला आमचं दर्शन वगैरे सगळं छान झालेलं आहे. सो आत्ता आम्ही फायनली निघालेलो आहेत घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.